गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होणार आहे. त्यानिमित्ताने बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य म्हणजेच उकडीचे मोदक आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, दर्शना किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे हे बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेलघंटा नक्की क्लिक करा. त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. मोदक बनवताना सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे मोदकासाठी तांदूळ कोणता वापरावा. त्यासाठी मी इथे 1 वाटी इंद्रायणी तांदूळ आणि 1 वाटी आंबेमोहर तांदूळ असे दोन्ही तांदळांचे प्रमाण इथे वापरलेले आहे. दोन्ही अगदी समप्रमाणात घेतलेले आहे. इंद्रायणी तांदूळ थोडा चिकट असतो आणि आंबेमोहर तांदळाला सुवास तर खूपच छान असतो. तुमच्या घरातील कोणतीही वाटी वापरून तुम्ही हे प्रमाण मोजून घेऊ शकता. मी इथे एक छोटी वाटी वापरलेली आहे. त्या वाटीच्या साहाय्याने मी हे प्रमाण घेतलेलं आहे. या तांदळाचं पीठ बनवण्यासाठी दोन्ही तांदूळ समप्रमाणात घ्यायचे. ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. फॅनवर वाळवून घ्यायचे आणि छान सुकल्यावर गिरणीतून दळून आणायचे. आता आपण बघूया मोदकामधील सारण कसं बनवायचं. तर मी इथे गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये 1 चमचाभर इतकं तूप घालून घ्यायचं. तूप गरम झालं की त्यामध्ये 2 वाटी इतका किसलेला नारळ घालून घ्यायचा. नारळ किसून घेत असताना याचा जो पांढऱ्या कलरचा भाग असतो तेवढाच घ्यायचा. एकदम आतल्या साईडचा भाग घ्यायचा नाही, त्यामुळे त्याला काळपट कलर येण्याची शक्यता असते. आता किस 5 मिनटं तरी परतत राहायचं आहे, त्यामुळे त्याचा जो ओलसरपणा असतो तो कमी होतो. नारळाचा किस परतून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 वाटी इतका बारीक कापून घातलेला गूळ घालून घेणार आहोत. गुळाचं प्रमाण इथे नारळाच्या किसाच्या निम्मे म्हणजेच 2 वाटी किसलेला नारळ घेतला तर 1 वाटी इतका आपल्याला इथे गूळ घालून घ्यायचा आहे. गूळ यामध्ये छान एकजीव होईपर्यंत आपल्याला गूळ यामध्ये परतवून घ्यायचा आहे. गूळ यामध्ये छान मेल्ट झाला की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकी खसखस घालून घ्यायची आहे. अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये जायफळ आणि वेलची पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे. त्यामुळे सारणाला सुवासिक अशी चव येते. यामधील जे सारण आहे ते एकदम ड्राय करून घ्यायचं. जर यामध्ये पाणी राहिलं तर मोदक वळताना ते फाटू शकतात किंवा स्टीम करताना देखील त्यातील सारण बाहेर येऊ शकतं. त्यामुळे आपल्याला इथे सारण एकदम ड्राय करून घ्यायचं आहे. इथे आपलं सारण रेडी झालेलं आहे, तर आपण याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. तर आपण आता तांदळाच्या पिठाची उकड कशी घ्यायची ते आता बघणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 वाटी इतकं पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाण्याला छान खळखळून उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकं साजूक तूप घालून घ्यायचं आहे. जास्तसुद्धा तूप घालायचं नाही, त्यामुळे मोदक फाटण्याची शक्यता असते. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. लगेचच आपल्याला इथे जे आपण 2 वाटी पीठ काढलेलं होतं ते आपण यामध्ये घालून घ्यायचं. म्हणजे 2 वाटी आपण पाणी घेतलेलं होतं तेवढंच पीठ म्हणजे 2 वाटी इतकं पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. हे पीठ आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, कारण यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते. सतत परतत राहिल्यामुळे पिठाला उकड अगदी छान येते. 3 ते 4 मिनिटांसाठी पीठ परतवून घ्यायचं. या पिठाला उकड व्यवस्थित आली आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला यातील थोडंसे पीठ घेऊन त्याचा गोळा करून बघायचा आहे. गोळा जर याचा व्यवस्थित झाला तर समजायचं आपली उकड अगदी परफेक्ट आहे. लक्षात असू द्या की पिठाची उकड घेताना गॅस अगदी कमी करायचा आहे. आता त्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. 1 मिनटं गॅस चालू ठेवायचा आणि 1 मिनटं झाला की लगेच गॅस बंद करायचा आणि आपलं पातेलं खाली घ्यायचं. आता 15 मिनटांसाठी उकड छान मऊ होण्यासाठी झाकण त्यावर तसंच ठेवून द्यायचं. तर इथे आपली 15 मिनटं झालेली आहेत. आता हे पीठ आपण एका मोठ्या प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये काढून घेऊया, कारण की पीठ मळताना आपल्याला व्यवस्थित मळता येतं. त्यासाठी मोठ्या भांड्याचा आपण इथे वापर करायचा आहे.
पीठ मळताना आपल्याला गरम गरमच पीठ मळायला घ्यायचं आहे. थंड होईपर्यंत अजिबात ठेवायचं नाही, कारण थंड झाल्यावर या पिठाच्या गुठळ्या होतात. पीठ गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला मी इथे एका बुडाच्या भांड्याने हे पीठ व्यवस्थित दाबून घेणार आहे. आता आपलं पीठ थोडं गार झालेलं आहे, तर आपण आता हाताच्या साहाय्याने पीठ व्यवस्थित मळून घेऊया. पीठ हलकेसे गरमच आहे. हे गरम असतानाच आपण व्यवस्थित मळून घेतल्यामुळे यातील ज्या गुठळ्या असतात त्या मोडल्या जातात. पीठ मळण्यासाठी आपण इथे थंड पाण्याचा वापर करायचा आहे. यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित याचा गोळा बनवून घ्यायचा. सगळं पीठ एकाच वेळी मळता येत नसेल तर यातील थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि मळून मळून याचा व्यवस्थित मऊसूत असा गोळा बनवून घ्यायचा. आता याला थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. इथे मी 7 ते 8 मिनटं पीठ छान रगडून मळून घेतलेलं आहे. मळून घेतलेल्या पिठापैकी अर्धं पीठ आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि उरलेलं पीठ एका भांड्यामध्ये बंद करून ठेवून द्यायचं आहे. सगळंच पीठ बाहेर राहिलं तर हवेने ते ड्राय होतं आणि त्याचे मोदक नीट वळता येत नाहीत. आता आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आणि तो हातावर छान मळून घ्यायचा. मोदकाची पारी करण्यापूर्वी हाताला थोडंसं तेल किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा. तुम्ही पिठे घेतली तरी चालेल. असं केल्यामुळे पीठ हाताला चिकटत नाही. पारी बनवण्यासाठी दोन्ही अंगठे आपण आतल्या साईडला ठेवायचं आहे आणि बोटांच्या मदतीने व्यवस्थित याची पारी करून घ्यायची. साईडला पातळ करून घ्यायची आणि मधल्या भागाला थोडीशी जाडच ठेवायची. तर इथे बघा, आपली वाटीसारखी पारी तयार झालेली आहे. पारी जर तयार करता येत नसेल, नवशिके असाल, तर तुम्ही पारी लाटूनसुद्धा घेऊ शकता. बघा, इथे आपली वाटीसारखी पारी तयार झालेली आहे. यामध्ये आता आपल्याला 1 चमचा इतकं सारण भरून घ्यायचं आहे. एकदम कमीसुद्धा सारण भरायचं नाही. आता आपण मोदकाला कळ्या पाडून घेऊया. कळ्या पाडण्यासाठी आपण अंगठा, तर्जनी आणि मधल्या बोटाचा वापर इथे करणार आहोत. अंगठा आणि मधलं बोट बाहेरच्या साईडला आणि तर्जनीचं बोट आतल्या साईडला अशा पद्धतीने आपण पूर्ण खालच्या टोकापर्यंत कळ्या पाडून घेणार आहोत. कळ्या एकदम लांबसुद्धा पाडायच्या नाहीत, जवळजवळ आपल्याला ह्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. आता अशा पद्धतीने आपण या कळ्या एकदम जवळ आणायच्या, एकदम दाबायच्या नाहीत, कारण कळ्यांचा जो सुबकपणा असतो तो निघून जातो. अगदी हळूवार हाताने जवळ आणायच्या आणि वरचा भाग दाबून हाताने वरचं टोक बंद करून घ्यायचं. म्हणजे जेव्हा आपण मोदक स्टीम करून घेऊ त्यावेळी या कळ्या सुटणार नाहीत. मोदकाच्या कळ्या छान, सुबक आणि आकर्षक दिसण्यासाठी आपण इथे चमच्याचा वापर करायचा आहे. चमच्याच्या पाठच्या भागाने याला अशा लाईन मारून घ्यायच्या आहेत. म्हणजे हा मोदक दिसायला तर एकदम आकर्षक दिसतो आणि याच्या कळ्या एकदम सुबक अशा आपल्याला पाहायला मिळतील. किती सुंदर आणि सुबक असा हा आपला मोदक तयार झालेला आहे. आणखी एक मोदक मी इथे तुम्हाला बनवून दाखवणार आहे. अशा पद्धतीने मी इथे सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत. आता आपण मोदक वाफवण्याच्या कृतीकडे वळूया. इथे मी मोदकांची चाळण घेतलेली आहे. त्या चाळणीला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यामुळे काय होतं की जे मोदक आपण वाफवण्यासाठी ठेवतो ते चाळणीतून काढताना त्याला चिकटत नाही. तुमच्याकडे जर केळीचं पान अवेलेबल असेल तर या चाळणीमध्ये केळीचं पान ठेवून त्यावर तुम्ही हे मोदक वाफ देऊन घेऊ शकता. या चाळणीमध्ये आत्ता आपल्याला जेवढे शक्य असेल तितके मोदक ॲड करून घेऊ शकता. एकदम जवळजवळसुद्धा ठेवायचे नाहीत.
थोडासा गॅप ठेवूनच यामध्ये मोदक लावून घ्यायचे। आपण घेतलेल्या 2 वाटी पिठामध्ये माझे इथे 12 ते 13 मोदक तयार झालेले आहेत। तुम्हाला जर जास्त मोदक करायचे असतील तर याचं प्रमाण दुप्पट घ्या, म्हणजे तुमचे 21 असे मोदक तयार होतील। आता मोदकाला आपण वरून केशराच्या काड्या लावून घ्यायच्या। केशर टाकल्यामुळे मोदकाला अगदी मस्त असा पिवळसर कलर येतो आणि दिसायला सुद्धा मोदक खूपच छान दिसतात। गॅसवर आता मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। या मोदक पात्रामध्ये आपण मोदक ठेवणार आहोत। तर अशा पद्धतीने या मोदक पात्रामध्ये आपण हे मोदक ठेवून घ्यायचे, वरून झाकण ठेवायचं आणि 10 ते 12 मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची। हाय टू मीडियम फ्लेमवर हे मोदक मस्त असे शिजवून घ्यायचे। आपले इथे 10 ते 12 मिनटं झालेली आहेत। आता यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि मोदकांची चाळण एकदम सावकाशपणे बाहेर काढायची। थंड होण्यासाठी ही चाळण एक थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायची। थंड झाल्यावर यातील मोदक आपण काढून घ्यायचे। बघा किती मस्त असा सुवास दरवळत आहे। थंड झाल्यानंतर आपण हे मोदक एका प्लेटमध्ये सर्व करूया। बघा आपले मस्त असे सुबक आणि कळीदार असे मोदक तयार झालेले आहेत। यावर थोडीशी तुपाची धार सोडून बाप्पाला नैवेद्यासाठी किंवा पानावर वाढण्यासाठी हे मोदक तुम्ही सर्व करू शकता। यातील एक मोदक मी तुम्हाला इथे तोडून दाखवते। इथे बघू शकता आपण किती मऊ लुसलुशीत आणि कळीदार असे आपले इथे मोदक तयार झालेले आहेत। हे मोदक सकाळी केलेले असले तरी संध्याकाळपर्यंत अगदी जसेच्या तसे मऊ आणि लुसलुशीत राहतात। तर आत्ताच्या गणेश चतुर्थीला तुम्ही अशा प्रकारचे मोदक जरूर करून पहा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।